नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. पाहूया काही ठळक घडामोडी. आयडीएफसी बँक ग्रामीण भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. पायाभूत विकास निधी कंपनी या वित्तीय संस्थेनं आता बँकिंग क्षेत्रात प्रवेश केला आहे. या बँकेचं आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झालं. केवळ ऑनलाईन मशीन्सच्या आधारे या बँकेचे व्यवहार होणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात कृषी आणि संलग्न अर्थव्यवस्थेला बँकिंग क्षेत्राचं पाठबळ मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली हेही यावेळी उपस्थित होते. सरकारच्या वित्तीय समावेशकतेच्या प्रयत्नांचाच हा भाग असल्याचं जेटली यावेळी म्हणाले. भारतीयांच्या रक्तातच सहिष्णुता असून पिढ्यानपिढ्या हा देश सहिष्णूच राहिला आहे. त्यामुळे हिंसाचाराच्या तुरळक घटनांना देशातली सर्वसामान्य परिस्थितीच असल्याचं भासवणं म्हणजे भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका केंद्रीय संसदीय कार्यमंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली आहे. ते आज हैदराबाद इथं बोलत होते. केंद्र सरकार आणि देशातल्या असहिष्णू वातावरणाच्या निषेधार्थ अनेक साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नायडू यांनी हे वक्तव्य केलं. दादरी इथं झालेल्या घटनेसाठी भाजपाला दोष देणं योग्य नाही, कारण ही घटना उत्तर प्रदेशात घडली आणि कायदा सुव्यवस्था हा राज्याच्या अखत्यारीतला विषय आहे, असं मत भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केलं. देशात असहिष्णुतेचं वातावरण निर्माण झालं असल्याची टीका करत काही साहित्यिक त्याचा निषेध नोंदवत आहेत. मात्र या घटना भाजपा शासित राज्यात घडलेल्या नाहीत, असं स्पष्टीकरण शहा यांनी दिलं. पटना इथं आयोजित पत्रपरिषदेत ते आज बोलत होते. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या 2 टप्प्यात झालेल्या मतदानात भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 50हून अधिक जागा मिळतील असा विश्वास भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. भारतात जोपर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत नाही आणि मागणीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरवठ्याच्या प्रमाणात सुधारणा होत नाही, तोपर्यंत 9% विकासदराचं उद्दिष्ट गाठणं शक्य नाही, असं स्पष्ट मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते आज बोलत होते. गुंतवणूक वाढली तरच मागणी वाढेल आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी देशात पुरवठाही वाढवावा लागेल. त्या दिशेनं सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पुरवठ्यामधले अडथळे दूर होण्याची गरज असल्याचं राजन म्हणाले. देशात मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात आहे, मात्र त्याची गुणवत्ता सुधारण्याची गरज असल्याचं रघुराम राजन म्हणाले. राज्यातील महामार्ग, अंतर्गत रस्ते यांच्या विकासासाठी केंद्राकडून मोठा निधी लवकरच मिळणार असून या संदर्भात या खात्याच्या केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांची तसंच सचिवांची संयुक्त बैठक बोलावण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी आज रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत दिली. पाकिस्तानी दहशतवादाने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला असून या संदर्भात पाकिस्तानी कलाकारांच्या कार्यक्रमाला विरोधाची शिवसेनेची भूमिका योग्य असल्याचंही गीते यांनी यावेळी स्पष्ट केलं. केंद्र सरकारच्या सर्व योजना पूर्ववत चालू असून कोणतीही बंद केली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेनेनं आपली पाकिस्तान विरोधी भूमिका कायम ठेवत पाकिस्तानी क्रिकेट संघाला भारतात सामने खेळायला तीव्र विरोध दर्शवला. भारत पाकिस्तान क्रिकेट सामने सुरळीत व्हावेत तसंच डिसेंबरमध्ये नियोजित भारत पाकिस्तान क्रिकेट मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी आज मुंबईत पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष शहरयार खान आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्यात बैठक होणार होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बीसीसीआयच्या कार्यालयात जाऊन पाकिस्तान विरोधात फलक झळकावून घोषणाबाजी केली. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट क्षेत्रात संबंध प्रस्थापित करू नये अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी शशांक मनोहर यांच्याकडे केली. या पार्श्वभूमीवर मुंबईतली ही चर्चा रद्द करण्यात आली. त्यामुळे ही चर्चा आता उद्या दिल्लीत होणार आहे. यावेळी आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. शिवसेनेचा हा विरोध म्हणजे राष्ट्रभावना असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महत्वाच्या आणि उच्चभ्रू समाजाशी निगडीत गुन्ह्यांबाबत संभ्रम, संशयाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी भविष्यात अशा सर्व तक्रारींचं ध्वनिचित्रमुद्रण केलं जाईल, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी दिली. ते आज पंढरपूर इथं आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते. अशा तक्रारींचा तपास, साक्षी पुरावे यांचंही व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जाईल, असं दीक्षित यांनी सांगितलं. अशा गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असंही ते म्हणाले. सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या सुरक्षा व्यवस्थेच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या क्रिकेट मालिकेसाठी तसंच उर्वरित 2 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांसाठी आज भारतीय क्रिकेट संघाची निवड करण्यात आली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघही कसोटी मालिका खेळणार असून अष्टपैलू रवींद्र जडेजाचं कसोटी संघात पुनरागमन झालं आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यांसाठी फिरकी गोलंदाज आर अश्विनला विश्रांती देण्यात आली आहे. भारतीय संघ याप्रमाणे आहे: विराट कोहली कर्णधार, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान साहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, लोकेश राहुल, स्टुअर्ट बिन्नी, वरुण एरॉन आणि इशांत शर्मा. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 2 एकदिवसीय सामन्यांसाठी संघात केवळ 1 बदल करण्यात आला असून गोलंदाज उमेश यादवऐवजी एस अरविंदला संधी देण्यात आली आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.